गणपती बाप्पा गजानना रूपाली देखणी लय लय ठिकाणी राधा मी नावाची नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा. आज गणपतीचा पहिला दिवस आणि हा आपला घरचा बाप्पा मुंबईचा. तर आता आपण गावी जाणार आहोत. हा गणपती बसला आता. तर मी एवढा फक्त नाईट शिफ्ट होती त्यामुळे मला पूर्ण शूट नाही करता आलं. तर सर आपण पाया पडायला आलो इकडे. आता इथून पुढच्या 1-2 तासात आपण निघणार आहोत गावाला जायला. आपल्यासोबत लोकेश आहे, लोकेश सुर्वे म्हणजे माझा भाऊ. तर आपला पहिला मोटो ब्लॉग असेल, आपण प्रयत्न करू तो मोटो ब्लॉग सक्सेसफुल करण्याचा. तर ते तुम्हाला दिसेलच कोणती गाडी घेतली आपण वगैरे वगैरे. तर सरप्राईज असेल तुमच्यासाठी. तर बघत राहा शेवटपर्यंत हा ब्लॉग आणि पुढे भेटूया आता गावी जाताना. तोपर्यंत चलो लास्टपर्यंत हा ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला. गणपती बाप्पा बोल गणपती हाय बोल हाय हाय काकाला हाय कर. हे आनंद कर, जय कर, पापड पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लांबून 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 कर. बस या आरती घे. मोठा टोप खायला मी जाऊ. बाय बाय का लपून रेकॉर्डिंग करायला लागते. बघ कशी बसते. गजानना मोरया श्री गजानना
मस्त बरोबर आहे कर 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 काय आहे मम्माने दिलाय काय ते मला काय बोलते तू मला काय बोलते मला काय बोलते मला मला काय बोलते हाय लाईक करा बोल हाय काका बोल हाय काका हाय काका जोरात बोल असं बोल हाय काका. तर मित्रांनो आता निघालो आपण गावी जायला. तर आता मी तुम्हाला आपली बिल्लो दाखवणार आहे. तर ही आहे आपली बिल्लो. तिचं वजन आहे 104 किलो यो. आणि ही आपल्याला पडली काहीतरी 1125 रुपये किलो. ही गाडी आपल्याला पडली 1125 रुपये किलो. तर ही मोजा 104 किलो इंटू 1125 तेवढ्याची गाडी आपली. तर पहिले आपण आपलं हे सामान जे आहे लवचं ते आपण गाडीत ठेवणार आहोत एका 4 व्हीलरमध्ये, कारण बाईकवरती आपण सगळं सामान नाही नेणार आहोत म्हणून. तर हा लव आहे म्हणजे लोकेश सुर्वे ना भाई. तर आता जाऊया सामान ठेवूया आधी गाडीत आपण. तर हा छोटू दादा आपला जो आपल्याला आपली फॅमिली गावी नेण्यासाठी हे करणार आहे. तो पण फॅमिली मेंबरच आहे छोटू दादा. छोटू दा सामान रखणे काय सामान हा बघ ही बॅगच आहे. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत गावी जायला. आणि आता चालवतोय गाडी म्हणजे लहू चालवतोय गाडी. हेल्मेटला कॅमेरा माउंट केलं त्यांनी. आणि एवढं काय प्रॉपर व्ह्यू दिसत नाही. ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये जे तुम्ही व्हिडिओज बघाल त्यामध्ये मी सुपर व्ह्यू यूज केला. याच्यामध्ये ठीकठाक व्ह्यू आहे म्हणजे प्रॉपर गाडीचा हँडल वगैरे दिसत नाही. आणि आपण प्रयत्न केला प्रॉपर व्ह्यूचा. तर आता इथून कदाचित पनवेलपर्यंत लहू चालवेल, त्यानंतर मी चालवेन. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बस एवढंच, अजून काही नाही. आणि लाईक करा नक्कीच व्हिडिओला, तर आपल्याला रीच भेटेल यूट्यूबवरती. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. चलो फिर प्रवासाची मजा घेऊया आपण. अरे मधीच आहे तो पण बघ मोठा होता. गाडी वरतून आली म्हणून गाडी वरतून आली डायरेक्ट. बोललो नाही अरे नाही तू उडाला असतात पटकन खड्ड्यात गेले असते तर. आता आपण पेट्रोल भरायला थांबले. फुल करतो आपण, बघा किती रुपयात फुल होते गाडी. बस बाकी होतं म्हणजे अजून 500 पर्यंत जातं. $460 झाले. 460चा पेट्रोल गेला आता. ओकेची लांबी गाइस. कसं काय अरे बोलतो ह्याच्यात. पाऊस आला पाऊस. काय तो रस्ता काय तो रस्ता. मुंबई गोवा हायवे त्या बायला आमच्या इंदापूरच्या इथून तुम्हाला रस्ता बनवायला काढायला रे. ब्राईटनेस वाढवलाय मित्रांनो, ब्राईटनेस वाढवलाय.
लिंबू आता निघाला. मित्रांनो तुमच्या मुलाचा मोठा अपघात झाला असता रेम्बो रेम्बो दाखवण्याचा नाव रेम्बो. अरे हा बघ काय झाड. आला आला पोचलो. मग रुमाल पण भिजला मेला. तिकडे बघ बघ रुमाल पण भिजला. मित्रांनो बघा एक सांगतो तुम्हाला, ही चष्मा असेल ना चष्मा, काय घंटा तुम्ही मोटर राईड करू नाही शकत. रेम्बो दिसतो गेला रेम्बो. हा बघा रेम्बो ब्लर ब्लर असेल तुम्हाला दिसतोय की नाही माहिती ना. बघा त्या रेम्बोच्या नावात आपण आता धडपडलो असतो. मम्मी बघाल तर पेलल मला मम्मी. मम्मीने बघितलं ना मी धडपडलो, परत गावी नाही पाठवायची. ही बघा चप्पल तुटली. अरे नवीनच्या नवीन चप्पल तुटली. रेनबोच्या नादात आलं तुटली. निघाले निघाले तर. तर मग जाईल कशी त्यात. रेनबो दाखवायला आपण थांबलो आणि ही आपली चप्पल नशी वरती काढली. हा बघ चिपचिपा होता इकडे. तर जाईल कशी त्यात. मुश्किल आहे रे त्यात टाकणं. अरे लो तर टाकण्याचा मुश्किल आहे. दे इकडे दे. भावेला अशी सांगा लागणार ते. हं? अशी जाऊ दे अशीच घालतो. रशिया रशिया तुझ्याकडे. नाही नाही तिकडे तयाला बघू सर. एकच नाही भरपूर रेनबो आहेत मित्रांनो. हे थांब मी एक ह्याच्यावरती काढतो थांब आयफोनवर. बघ गाडी लावून दिलाय. मोबाईल काढ. ह्यात दिसेल. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थी आईचा. इंदापूरला पोहोचलो गाईस. इंदापूरला पोहोचलो. अरे जोरात आवाज द्यायला लागेल. अरे आवाज नाही जाणार इकडे. येतोय ना ह्याच्यात आला पाहिजे. इंदापूरला पोहोचलो काय. इंदापूर आपला इंदापूर. आता जायचं इंदापूरच्या आत. कसा आतमध्ये जायचं इकडं. तर असं सिग्नल द्यायचं पहिले त्या साईडला जायचा, नंतर तिकडे जायचं. काय समोरून गाडी येते तर जरा थांबायचा. उगाच घाई करायची नाही. त्या गाड्यांना जाऊन द्या. हॅलो इंदापूरमध्ये आलो आपण. इंदापूर लोक बघतील आपल्याकडे. जोरात ओरडतोय कॅमेरामध्ये आवाज आपण जोरात ओरडायला लागतंय मला. बापरे समोर ऊन आला. काय दिसत नाही. सनग्लास नाही घातला आपण ना. आज कट वारली बेबी. महाराष्ट्र आपली लालपरी आली बघा. लालपरी. तळा इंदापूर. आहा काय नेचर आहे. निसर्ग बघा मित्रांनो. निसर्ग पोरगा आहे बाजूला. अरे जेवण अण्णा कशात. आता आलं. गावाला आलो आता. अचानक भेट झाली अण्णांची. उद्या येईल ना. कोण वैभव. त्याला बोललोय उद्या यायला. येईल बोललाय. आणि हे कॅशू वगैरे. कॅशू तू काढेल इकडून कोणाचं आहेत त्याचे मित्र. हा चला भेटू गावी.
आपण जातो तळ्यात मित्रांनो, तळ्यात मन तळ्यात. ज्यांनी पण ती रील बनवली ना तळ्यातली एक नंबर बनवलं भावा. जर तो आपला बघत असेल तर भारी वाटलं भावा जी ती व्हिडिओ बघून. काय शूट केलं आहे आणि काय मेहनत केली आहे सगळीकडे जाऊन. अरे बापरे, ही पोरगी ब्लॉग करते आहे, लहान मुलगी ब्लॉग करते आहे मित्रांनो. ओय नो, बाईकवरच घ्यायचं ना सामान. भाजीवाली तिथे थांबवतो आणि घेतो पटपट. आलो तळ्यात, आलो आपण तळ्यात मित्रांनो, तळ्यात. हे आपला तळा बस स्थानक. आपल्याला इथं मामाने टमाटे घ्या सांगितलेत, तर टमाटे घेऊया पहिले. निसर्ग बघा मित्रांनो, निसर्ग. कैसा आहे व्हिडिओ? काय बोलतो भाई साहिल? कसा आहे भाई? कुठे? हाय हाय चालू आहे. और मंग्या भाऊ, गणपती बाप्पा मोरया. कधी आलात कधी? साहिल आहे आलो काय आता येतोय. कुठं कासवाडला चाललं? तू नाही मग येतोय ना? उतरला का? हा अरे तुम्हाला भेटायला बसून काम झालं चालू आहे. हा चालू आहे. लाल पेटतंय. चल चल पोचलो रे, पोचलो. हा आपला हनुमान नगर नाही, राठारवाडी उर्फ हनुमान नगर. राठारवाडी आपला मूळ नाव आहे आई, आणि त्याच्यामध्ये इमोशन आहे, तर ते चेंज नाही केलं पाहिजे होतं. पण जाऊ दे, आता चेंज केलं आहे. आपल्या गावाचं नाव हनुमान नगर आहे, ठीक आहे, काय पण असं. पण राठारवाडीमध्ये इमोशन आहे. आणि हा रस्ता बाबा, ह्या रस्त्यामध्ये एक वेगळाच बोलतात ना इमोशन आहे. मजा येते या रस्त्याने गाडी चालवताना किंवा चालत म्हणा, खूप मजा येते या रस्त्याने जायला. मला तर खूप आवडतं. म्हणजे एक लहानपणी आजोबांसोबत यायचो इथे ढोरं लावायला वगैरे, तर ते सगळं आठवतं. परत कानू बाबा किंवा हरचंद बाबा असतील त्यांच्यासोबत, म्हणजे जे नवीन असेल त्यांना माहिती नसेल, गावातल्या त्यांना माहिती असेल, त्यांच्यासोबत बैलगाडीवरती पिष्टायला वगैरे जायचो मी. तर त्या आठवणी इकडे मला आठवतात. मी म्हणजे तिकडे चक्कीवरती जातो त्यांच्यासोबत, त्यांच्या बैलगाडींवरती खूप मजा यायची. म्हणजे गावात ज्यांची पण बैलगाडी होती ना, तर सगळ्यांच्या बैलगाड्यांवरती मी जायचो. मला एक हाऊस होती ती बैलगाडी चालवण्याची वगैरे. नंतर मुंबईला गेलो आपण, तर मुंबईलाच हे झालं. म्हणजे लहानपणापासून मुंबईलाच होतो, पण जेव्हा सुट्टीत यायचं ना तेव्हा मजा असायची. हे बघा, असं ही जागा गेली आहे. दिसतोय गाव आता, कदाचित नंतर नाही दिसणार. लेट्स सी. ही लास्ट जनरेशन असेल, तिला हे निसर्ग बघता येतं असं वाटतंय मला. अजून 2-3 पिढ्या बघतील, त्यानंतर हे सगळं भसाड होऊन जाईल. झाडं वगैरे राहतील की नाही बोलू शकत नाही, कारण इथे प्रोजेक्ट चालू झाले आहेत. निसर्गासाठीच चालू केली पाहिजे प्रोजेक्ट. विलाज वगैरेच बनवत आहेत, रिसॉर्ट वगैरे. बघूया आता, हळूहळू आपण जवळ पोचत चाललो आहे. आलो, जवळ आलो मित्रांनो, जवळ आलो. इथं पोरं आहेत कोणतरी, आपल्या गावातली नाही वाटत बाबा. खतरनाक
कट 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 कट. बाबा बाबा, गाव गाव आमचा पूर्ण हे झाला आहे. कोण कोण काय काय करे येत आहे. जागा सुरक्षित नाही राहिली आमची. ही आमची फेमस माशाची डाग आणि ही आमची पोरं. ही पोरं 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 आमची पोरं बघा कशी बसलेत. ही आहेत आपली पोरं. इकी इकी काय करतो इकी. नाही कोण आहे त्यांच्यासोबत. डबल सीट असतील ना त्या असं पार्टी सगळ्या असतील ना. डबल डबल असतील ना. मग जाऊ दे. कोण आहे हे लवू चल. रुमाल रुमाल. बापरे कसली बोट. हो हे काय आलं कायब. आईचा घो. डोंगर नष्ट होणार आहेत मित्रांनो. लवकरच सगळे आमच्या गावातले डोंगर नष्ट होणार आहेत. काहीच राहिलं ना. माती माती सगळा काढून नेलं. बाबा बाबा काय. पूर्ण हालत. हा तिथं तर बेकार केलं आमच्या समोर. हो मामा मामी. हो इथं आपली पोरं आहेत. देऊ भाई कसा आहे भाई. किती दिवसाने भेटला भाई. ही पोरं आहेत इकडे. पप्पू दादा वगैरे सगळी पोरं आहेत. ओळखलीच नाही मी म्हणूनच घातलं. नमस्कार मंडळी. आता वाजले रात्रीचे 11:30 आणि आता आपण चाललोय नाचण्यासाठी. जो पहिला दिवस आहे आपला आजचा नाचण्याचा गणपतीचा. तर आजचा जो पहिला दिवस असतो त्यात सगळे गणपती नाचवतात गावातले. तर ते सगळे गणपती नाचणार होते. आपण बघणार आहोत कुठे कुठे जातो आपण. कशी कशी नाचतात पोरं वगैरे वगैरे. चलो फिर आगे जाते. आवाज येत असेल तुम्हाला. शिव पार्वतीच्या बाळा शोभे पायामध्ये वाळा. शिव पार्वतीच्या बाळा शोभे पायामध्ये वाळा. सर्व पूजेत मान तुला पहिला. माझे वंदना वंदना गणेशा. माझे वंदना वंदना गणेशा. माझे वंदना वंदना गणेशा. शिव पार्वतीच्या बाळा शोभे पायामध्ये वाळा. शिव पार्वतीच्या बाळा शोभे पायामध्ये वाळा. सर्व पूजेत मान तुला पहिला.
आता पोरं डिस्ट्रीब्यूट केलं आपण आणि काहीतरी 20-20 पोरांचा ग्रुप बनवला आहे. हां याने केलं आहे, डिवाइड अँड रूल करतो. पोरं डिस्ट्रीब्यूट केले आहेत. तर एक बुवा आणि एक ढोलकीवादक आहेत आपल्यासोबत. तर आपले ढोलकीवादक कुठे आहेत? ढोलकीवादक कुठे आहेत? आता आपण आलोय प्रत्येक दादाच्या घरी. प्रत्येक दादाच्या घरचा बाप्पा आपल्या ग्रुप सोबत जे बुवा आहेत ते म्हणजे आपले सुरेश बुवा, सुरेश अण्णा म्हणजे माझे काका आहेत. ते सुरेश अण्णा आमच्याकडे काकांना अण्णा बोलतात, तुमच्याकडे बोलत असतील. आपण थांबलो तर ढोलकीवादकसाठी. आपण विचार केला कोणतरी प्रो ढोलकीवादक येईल, पण आपल्याला हा ढोलकीवादक पण पप्पादानी पण त्याच्या कामामध्ये गाजवलेलं आहे. चालू आहे सध्या. बोल पप्पादानी कधी गाजवले? 2008 ते 2014 हे साल त्यांनी गाजवलेले ढोलकीवादक. तर आपण सुरुवात करू प्रतीकदाच्या घरात नाचण्यासाठी. तर आपण बुवांना कोरस देणार आहोत. तर बुवा सुरू करा बुवा. हे पाहुणा तुझ्या नकऱ्याला बोलणार नाही पोरमी गवळ्याची. तुझ्या नकऱ्याला बोलणार नाही. पैठणी साडी नेसून आली, पैठणी साडी नेसून आली. मायेची नजर फिरली तुझ्या कानाची. मनमोहन तू रंगून जाती, मनमोहन तू रंगून जाती.
भजन पूजन करतो आम्ही तुझा मंगळ सोडावा तुझा मंगळ सोडावा तुझा मंगळ सोडावा तुला वंदन करतो कोणी हात जोडितो वंदन करीतो हात जोडितो भक्ताला तारायला संतानी चौरंग मकर सुंदर फुलाने सजविला संतानी चौरंग मकर सुंदर फुलाने तुझी भक्ती करावे सारे दुःखे हरावे देवा संकट समये तू धावू नये सागर करूया तुझ्या नामाचा भक्त जन ओढ गाणं बोला ओढू नका नाही एवढं आहे मजा येते मजा येते गोकुळचा राम तू धन श्याम वा मला कुंज मध्ये भेटशील काय असं माझ्या जवळ येशील काय राधेला मिठीत घेशील काय असं माझ्या जवळ येशील काय राधेला मिठीत घेशील काय असं माझ्या जवळ येशील काय राधेला मिठीत घेशील काय असं माझ्या जवळ येशील काय राधेला मिठीत घेशील काय दही दुधाचे घागर शिरे घेऊन जातो आम्ही बाजारे घेऊन जातो आम्ही बाजारे घेऊन जातो आम्ही बाजारे भावा वाजविते कृष्ण मुरारे सारा फुलविते गवळ्यांच्या पोरे सारा फुलविते गवळ्यांच्या पोरे सारा फुलवितो गवळ्यांच्या पोरे आडवितो वाटा पोडी टमाट दही दुधाचे घागरे घासले काय असं माझ्या जवाला येशील काय राधेला मिठीत घेशील काय असं माझ्या जवाला येशील काय राधेला मिठीत घेशील काय येशील काय राधेला मिठीत घेशील काय येशील काय राधेला मिठीत घेशील काय हा गोकुळचा नंद किशोर त्याला म्हणते जय दूध चोर त्याला म्हणते जय दूध चोर त्याला म्हणते जय
दही दूध चोर देतो दही दूध तुळा मी सार झालो पिदा मी तुझ्यावर झालो पिता मी तुझ्यावर झालो पिता मी तुझ्यावर तुझ्या नावाचा गाजा बाजा साऱ्या गोकुळात वाचले काय असं माझ्या जवळला येतील काय राधेला मिठीत घेतील काय असं माझ्या जवळला येतील काय राधेला मिठीत घेतील गोकुळचा हरे देवा झाडलाय तुझ्यावरे जीवा झाडलाय तुझ्यावरी जीवा झाडलाय तुझ्यावरी येऊन संगे सारे चौघडे बरा रस्त्यात करे मस्करे मला हा पाहून येतो हा धावून माझ्या राधेला मिठीत घेतील काय असं माझ्या जवळला येतील काय राधेला मिठीत घेतील काय माझ्या जवळला येतील काय राधेला मिठीत घेतील काय माझ्या जवळला येतील काय राधेला मिठीत घेतील तर अशा प्रकारे आपले दोन्ही पण ग्रुप एकदम गाजवत आहेत फुल मचवत आहेत आपला लहू फुल खतरनाक नाचला आता लहू मजा आली की नाही लाजलाय लहू लाजतोय मजा आली आता आपण जातो आपल्या हरचंद बाबांच्या घरी हरचंद बाबांच्या घरी म्हणजे ऋषभच्या घरी हरचंद बाबा झोपलेत आपले हरचंद बाबा झोपलेत गणपती बाप्पा असं उठवायला लागतं बघा तोपर्यंत ब्लॅकआउट दाखवला मी ते तोपर्यंत सगळं आवडतील वगैरे जाऊ परत जर रेडी झालं परत ओरडायचं गणपती बाप्पा चला झालं आपल्यासाठी सगळं रेडी आता आणि हा तुमच्या घरचा बाप्पा बघा आता भाऊ आलेत मित्रांनो कोरस बोलत आहे कोरस कसला गोरा दिसतोय बघा हा घेतलाय कोणता काय मला माहिती गण वरती घेतलाय वंटीचा बघ कोरस वाला हा नव्हतं तेव्हा तिथं अच्छा मी तुम्ही चात का परे कधी येणार मुझ्या घरा वाट पाहतो मी चात का परे कधी येणार मुझ्या घरा सज्ज झालो मी स्वागतासाठी गण माझ्या लंबोदरा सज्ज झालो मी स्वागतासाठी गण माझ्या लंबोदरा झालो मी स्वागतासाठी मी स्वागतासाठी माझ्या मना वा वा काना माझ्या मना तुझ्यासाठी अरे तुझ्यासाठी आले वना
तर मंडळीनो आता आपण आलोय जेवणानंदच्या घरी. तर इथे आपण भजन घेणार आहोत. तर आपल्यावर सूर्याबू आहेत. आणि जेवणांना स्वतः आपण ढोलकी वाजवणार आहे. मजा येणार आज. आज पूजी तो महाराष्ट्र तर मित्रांनो हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय आणि यानंतर अजून एक व्लॉग येईल आपला डे 2चा दुसरा दिवस गणपतीचा. तर आजचा जागरण आपण इथेच संपवतोय. तर मी अपेक्षा करतो तुम्हाला ही धमाल मस्ती खूप आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो गुड बाय.